नगर परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यात हो घातलेल्या महापालिका निवडणुकींवर आता लक्ष केंद्रित केलंय। एवढंच नाही तर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे। मात्र अजून काही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाहीये। खरं तर ही घोषणा आज होणं अपेक्षित होतं, पण आज होईल उद्या होईल म्हणत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून ढकलपट्टी सुरू होती। अखेर आज त्यांचा मुहूर्त ठरला असून उद्या फायनली 12 वाजता घोषणा होणार असल्याचं राऊतांनी पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। दरम्यान याच घडामोडींमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना थेट पोस्टच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला। फक्त केशव उपाध्येच नाही तर भाजपचे इतरही काही महत्त्वाचे नेते आहेत ज्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे। त्यामुळे भाजपचे नेते नेमकं काय म्हणतायत आणि या सगळ्यात राज ठाकरेंना सावधान राहण्याचा इशारा का दिला जातोय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। खरं तर गेल्या 4-5 महिन्यांपासून या युतीची चर्चा सुरू आहे आणि संजय राऊत यांनी युतीची अधिकृत घोषणा उद्या होईल असे संकेत दिलेत। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ही युती होत असल्याचं दिसतंय, ज्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय। राज ठाकरेंनी भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंबरोबर हात मिळवणी केली असून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी शेवटच्या क्षणी जाहीर करण्याची रणनीती आखली आहे। आणि ही युती फक्त बीएमसी पुरती मर्यादित नसून आणखीन 4 पालिकांमध्येही विस्तारण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधलाय। ते म्हणाले, आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार आहे, पण राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी आहे। आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या, नाहीतर नंतर अचानक माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत वचन दिलं होतं सांगून मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील ते देखील पळवतील, असं त्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिलंय। यावेळी केशव उपाध्याय यांनी 2019च्या निवडणुकींचा संदर्भ दिलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत दिलेल्या वचनाचा संदर्भ देत भाजप सोबतची युती तोडली होती। याच घटनेची आठवण करून देत उपाध्ये यांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून सावध राहण्यास सांगितलंय। केशव उपाध्ये यांनी आपल्या विधानातून सुचवलंय की उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणालाही धोका देऊ शकतात। मनसेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भावनिक साथ घालून किंवा वचनाचा खोटा संदर्भ देऊन राज ठाकरेंचे अस्तित्व संपवतील असा गंभीर आरोप भाजपने केलाय। फक्त केशव उपाध्ये यांनीच नाही तर भाजपच्या बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी युतीवर खोचक टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर या युतीवर प्रतिक्रिया देत असं म्हटलंय की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी म्हण वापरून युती ही ठाकरेंची वैयक्तिक बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यात हस्तक्षेप न करण्याचं सांगितलंय। दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी असं भाकीत केलं होतं की 16 जानेवारीला ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल। एवढाच नाही तर रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असल्याचं म्हटलं होतं। तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंना चिमटा काढत असं म्हटलंय की ठाकरेंना पारिवारिक शुभेच्छा, पण राजकीय दृष्ट्या ही युती फारशी फलदायी ठरणार नाहीये। एकूणच तुमच्या लक्षात येतंय का, भाजपकडून ठाकरे बंधूंच्या या युतीवर उशिरा सुचलेलं शहाणपण वगैरे अशा पद्धतीच्या टीका होती। म्हणजे तुम्ही बघू शकताय, युतीची अधिकृत घोषणा झाली नसतानाही भाजपची टीकेची तीव्रता ही वाढतच चालली आहे। त्याचं कारण असं की ही युती बीएमसी निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते आणि त्यामुळे भाजपला टेन्शन आलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।